गोष्टी आता छोट्या छोट्या आपल्याला कळत पण नाही की आपण कळत न कळत आपल्या जीवनामध्ये आपल्या मुखाने, आपल्या मनाने, आपल्या विचाराने, आपल्या अंतःकरणाने आपण कुठेतरी चुकत आहोत आणि आपण पाप करत आहोत. आणि ह्या कारणामुळे काय होते, आपल्या जीवनातले आशीर्वाद रोखले जातात. मग आपल्या जीवनातले आशीर्वाद रोखण्याचं सर्वात मोठं कारण आहे म्हणजे निंदा. जेव्हा आपण इतरांचे दोष काढतो तेव्हाच आपल्या जीवनातले आशीर्वाद रोखले जातात. कारण परमेश्वराने आपल्याला सांगितलंय का की तुम्ही एकमेकांचे दोष काढा. देवाचं वचन आपल्याला सांगते की तुम्ही इतरांचे दोष काढू नका. तर परमेश्वराचं वचन काय सांगते आपण पाहूया. मत्तई ह्याचा 7वा अध्याय सर्वांनी काढा. मत्तई ह्याचा 7वा अध्याय काढूया इतरांचे दोष काढण्याबाबत. देवाचं वचन काय सांगते आपण ऐकूया. सर्वांनी वचन काढा. मत्तई याचा 7वा अध्याय काढूया. लक्ष देऊन ऐका सर्वांनी. तुमचे दोष काढण्यात येऊ नये म्हणून तुम्ही कोणाचे दोष काढू नका. देवाचं वचन काय सांगते नीट लक्ष देऊन ऐका. कारण सगळ्यात जास्त दोष काढण्याची सवय असते स्त्रियांना. स्त्रियांना जास्त दोष काढण्याची सवय असते. गप्पा गोष्टी करणं, निंदा करत बसणं, रिकामा वेळ असतोय. काय करणार स्त्री? पटापटा कामं आवरायची, जाऊन बायकांमध्ये बसायचं आणि एकमेकांचे दोष काढत बसायचं. सर्वात मोठं कारण आहे आपल्या जीवनातले आशीर्वाद रोखण्याचं ते म्हणजे इतरांचे दोष काढणे. हा असाच आहे, ती तशीच आहे, ह्याने असं केलं, त्याने तसं केलं, ह्यो असं वागला, ती तशी वागली. काय करायचंय आपल्याला? लोकांचे दोष काढून आपल्याला काय मिळणार आहे? परमेश्वरचं वचन सांगते स्तोत्रामध्ये. परमेश्वर म्हणतो स्तोत्रसंहिता 1 मध्ये की तू निंदकाच्या बैठकीमध्ये बसू नकोस. पण आज आपल्याला रिकामा वेळ असतोय. आपण बायबल न वाचता, प्रार्थनेमध्ये न जाता, देवाशी न बोलता आपण गप्पा गोष्टी करत बसतोय. आपण इतरांचे दोष काढत बसतोय आणि त्यामुळे काय होते, आपल्या जीवनातले आशीर्वाद रोखले जातात. सर्वात जास्त दोष काढण्याचं प्रमाण आहे स्त्रियांमध्ये. कारण स्त्रिया बसून एकमेकांची निंदा करत असतात. अनेक ठिकाणी असं चाललेलं आहे प्रियानो. आणि मग देवाचे आशीर्वाद काय येत नाही, देव आमची प्रार्थना काय ऐकत नाही. देवाने स्वतः सांगितले की तू निंदकाच्या बैठकीत बसू नकोस, दुर्जनाच्या वस्तीत चालू नकोस, पापीजनांच्या मार्गामध्ये जाऊ नकोस. तरी पण आपण पाप करतोय, आपण चूक करतोय, आपण देवाविरुद्ध पाप करतोय. आज आपण विश्वासणारे असून सुद्धा, आपल्याला देवाचं वचन माहीत असून सुद्धा आपण इतरांचे दोष काढत बसतोय. ह्यानी असं केलं, त्यांनी तसं केलं, ह्यानी माझं असं केलं, त्यांनी मला तसं बोललं. कशासाठी? ह्या गोष्टी जर देवाला आवडत नाही तर आपण ह्यापासून लांब राहणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस आपण ह्या गोष्टी स्वतःपासून लांब ठेवतो त्यावेळेस परमेश्वर आपल्या जीवनामध्ये आशीर्वाद रिलीज करत असतोय, आशीर्वाद देत असतोय. कारण आपण त्या गोष्टीपासून लांब आहोत. आपण कळत न कळत पाप करतो. आपण म्हणतो की नाही, मी आज काय केलं नाही, मी काही देवाच्या विरुद्ध वागलो नाही. पण आपल्याला माहीत पण नसते की आपण आपल्या मुखाने, आपल्या अपशब्दांमुळं आपण इतरांच्या विषयी आपण वाईट बोलून पाप केलेलं असते. कारण देवाचं वचन सांगते की तुझ्या मुखातून निघणाऱ्या शब्दाने तुझा न्याय होईल. आणि आपल्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द हा इतरांच्या आशीर्वादासाठी असावा, इतरांना शिव्या शाप देण्यासाठी नसावा, इतरांचे दोष काढण्यासाठी नसावा. कुठली गोष्ट बोलताना विचार करून बोलावं. पटकन बोलून आपण जातो, पण समोरच्या व्यक्तीच्या मनाला ती गोष्ट कशी लागते, त्याला काय वाटतं, ह्याचा विचार आपण करत नाही. मग कळत न कळत आपण पाप करत असतोय. म्हणून देवाचं वचन सांगते की तुमचे दोष काढण्यात येऊ नये म्हणून तुम्ही कोणाचेही दोष काढू नका. आपण जरी त्यांचे दोष काढले तर काय, तेच लोक आपले दोष काढतात आणि आपली निंदा करत असतात. कारण ज्या प्रकारे तुम्ही दोष काढाल त्या प्रकारे तुमचे दोष काढण्यात येतील. आणि ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला मापून देण्यात येईल. तू आपल्या डोळ्यातले मुसळ ध्यानात न आणता आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ का पाहतोस? आपल्याला सवय असते, आपल्या घरात काय चाललंय ह्याकडे आपण लक्ष देत नाही. आपल्या शेजारी काय चाललंय, आपल्या समोर काय चाललंय, आपल्या आजूबाजूचे लोक काय करतात ह्यात जास्त इंटरेस्ट असतो लोकांना. आणि लोक दिवसभर काय करत असतात, पटापटा कामं आवरायची, बाहेर जाऊन बसायचं गप्पा गोष्टी करत बायकांमध्ये. आणि हिच्या घरात काय चाललंय, तिच्या घरात भांडण लागलंय, ह्यांच्या घरात काय चाललंय, याच गोष्टी आपण दिवसभर करत असतोय. आणि त्यामुळे आपण काय करतोय, देवापासून लांब जातोय स्वतः.
आणि देवापासून मग लांब गेल्यानंतर आपल्या जीवनामधले आशीर्वाद थांबले जातात आणि आपण म्हणतो की आम्ही उपवास करतो, आम्ही प्रार्थना करतो, आमची प्रार्थना देव का ऐकत नाही? कशी ऐकणार? तुम्ही जर इतरांचे दोष काढत बसला तर देव तुमची प्रार्थना कशी ऐकणार? देवाचं वचन सांगते की तू इतरांचे दोष काढू नको, तुझेही दोष काढण्यात येतील. म्हणून आपण इतरांचे दोष काढायचे नाही, इतरांसोबत निंदा करत बसायची नाही, इतरांच्या त्या बायकांच्या मध्ये जाऊन बसायचं नाही. तुम्हाला जर बोलायचं असेल स्त्रियांसोबत बसून एक गप्पा मारायच्या असेल तर देवाच्या वचनावर मारा, त्यांना सुवार्थ सांगा. सुवार्थ सांगणे म्हणजे काय? आपल्या जीवनातील साक्ष सांगा त्यांना. आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे परमेश्वराने कार्य केलं, कशा प्रकारे परमेश्वराने आपले मार्ग मोकळे केले आणि आज तुम्ही आशीर्वादित आहात केवळ परमेश्वराच्या दयेमुळे. या गोष्टी त्यांना सांगा, या गोष्टीविषयी तुम्ही चर्चा करा, पण इतरांचे दोष काढू नका. कारण तुम्ही जर इतरांचे दोष काढाल तर तुमचेही दोष काढण्यात येतील प्रियानो. म्हणून एक निश्चय करा की आम्ही कुणाचेही दोष काढणार नाही आणि कुठली गोष्ट बोलण्याच्या आधी विचार करून बोलायचं असते. पटकन बोलून गेलेली गोष्ट ही इतरांच्या हृदयाला, अंतःकरणाला लागू शकते. तुझ्या डोळ्यातले कुसळ मला काढू दे असे तू आपल्या भावाला कसे म्हणशील? पहा, तुझ्या डोळ्यात तर मुसळ आहे. अरे ढोंग्या, पहिल्याने आपल्या डोळ्यातले मुसळ काढून टाक, म्हणजे आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ काढण्यास तुला स्पष्ट दिसेल. जे पवित्र ते कुत्र्यांना घालू नका आणि आपले मोती डुकरांपुढे टाकू नका. टाकाल तर ती कदाचित आपल्या पायाखाली ते तुडवतील व उलटून तुम्हाला फाडतील. परमेश्वराचं वचन आपल्याला सांगते, जी लोक आपलं ऐकत नाही त्यांना देवाचं वचन सांगून त्यांच्यापाशी ओरडून आरडून काही उपयोग नाही. म्हणून देवाने उदाहरण दिलेलं आहे, जे पवित्र ते कुत्र्यांना घालू नका आणि आपले मोती डुकरांपुढे टाकू नका, असं देवाने उदाहरण देऊन सांगितलेलं आहे. म्हणजे जे आपले लोक ऐकत नाही, आपण त्यांना वचनाद्वारे सांगत असतोय, आपण त्यांच्या चांगल्या हितासाठी सांगत असतोय, पण ती लोक ऐकत नाही, तर ती ऐकून पण न ऐकल्यासारखं करतात आणि पुढे निघून जातात. मग अशा लोकांच्या मागं लागायचं नाही, त्यांना कुठली गोष्ट सांगत बसायची नाही. पण देवाने तुम्हाला वचन काय दिले की तू इतरांच्या घरामध्ये काय चाललंय, इतरांच्या जीवनामध्ये काय चाललंय याकडे लक्ष देऊ नको, तर तू स्वतः तुझ्या जीवनामध्ये काय करतोस ह्या गोष्टीकडे जास्त लक्ष दे. मग आज आपल्याला सवय काय आहे अनेक लोकांना की आपण आपल्या कुटुंबातलं काय चाललंय, आपल्या घरामध्ये काय अडचणी, ह्या गोष्टी आपण लांब सोडतो आणि भलतीकडेच आपण वळत असतोय. भलते लोकांच्या चौकशी करत असतोय की शेजारी भांडण लागले, मग त्याची मजा घेणं, जाऊन बाहेर ऐकत बसणं, त्याची निंदा करणं, त्याच्याविषयी 4 शब्द आपण आपल्या मुखातून वाईट काढणं, हे परमेश्वराला आवडत नाही प्रियानो. म्हणून देव बाप्पा स्वतः म्हटलेला आहे त्याच्या वचनामध्ये की तू इतरांचे दोष काढलेस की तुझेही दोष काढण्यात येतील. आपले दोष कोणी काढावे? आपल्यामध्ये पण काही ना काही उणीवा आहेत आणि या उणीवामुळं आपण देवापासून लांब असतो. मग ती कुठली कळत न कळत झालेलं पाप असू दे, आपल्या मनातले विचार असू दे, आपल्या अंतःकरणातली कपट असू दे, आपण एकमेकांविषयी केलेली निंदा असू दे, एकमेकाची केलेली चाडी असू दे, खोटेपणा असू दे, अशा छोट्या छोट्या गोष्टीमुळं आपण देवापासून लांब असतो प्रियानो. आणि आपण म्हणतो आम्ही एवढं दान देतो, आम्ही एवढी प्रार्थना करतो, आम्ही उपवास करतो, मग आम्ही अजून आशीर्वादित का नाही? आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद अजून का नाही? पण जीवनातल्या आशीर्वाद आपल्याला रिलीज होण्यासाठी आपण छोट्या छोट्या गोष्टींचा विचार केला पाहिजे की आपण कुठं चुकतोय, माझ्यामध्ये काय कमी आहे. स्वतःच्या उणीवा शोधा, दुसऱ्याचे दोष काढू नका की तो कसा आहे बघा, त्याला काही येत नाही, त्याला प्रार्थना येत नाही, त्याला भक्ती येते, त्याला आराधना येत नाही. शून्यातून वर काढणारा परमेश्वर आपल्या सोबत आहे प्रियांनो. हालेलुया. आपण शून्य आहोत, आपण माती आहोत, आपण धूळ आहोत. आपला देह हा मातीचा आहे आणि आपला कुंभार, आपला परमेश्वर आपल्या सोबत आहे. म्हणून तो आपल्याला म्हणतो की तू दुसऱ्यांचे दोष काढू नकोस, तू दुसऱ्यांची चाडी करू नको, दुसऱ्यांविषयी वाईट बोलू नको, तर स्वतःच्या जीवनामध्ये तू आधी बघ, स्वतःची उणीव बघ. तुमच्यामध्ये काय उणीवा आहे, तुमच्यामध्ये काय कुठल्या प्रकारची कमतरता आहे? मी प्रार्थनेत कमी आहे का? मी आराधनेमध्ये कमी आहे का? मी वचनामध्ये कमी आहे का? तुमच्यामध्ये ते वचनाचं बी पेरलं गेलेलं आहे का? आणि जो पेरतो ते वचन आपण आपल्या अंतःकरणामध्ये घेऊन आपण ते फळ देणारे लेकरं आहोत का? या गोष्टीची आपण आधी जाणीव करून घेतली पाहिजे. इतरांना दोष देत बसायचं नाही आणि इतरांना कुठल्याही प्रकारचे इतरांची निंदा करत बसायची नाही, इतरांना नावं ठेवत बसायचं नाही, कारण देवाला ह्या गोष्टी आवडत नाही प्रियानो.
रानात जावा, वनात जावा, कुठेही तुम्ही काम करत असाल, कुठेही तुम्ही असाल, एकमेकाचे दोष काढत बसायचे नाही. वचनानुसार त्यांना वचन सांगा, सुवार्थ सांगा. एखाद्या आत्मेला देवाच्या राज्यात आणण्यासाठी प्रयत्न करा. त्यांच्या स्वर्गाच्या राज्याच्या वाढीसाठी तुम्ही स्वतःला समर्पित करा. पण इतरांचे दोष काढत बसू नका, कारण इतरांचे दोष जो काढतो त्याचेही दोष काढण्यात येतील. आज तुम्हाला वेळ आहे या कृपेच्या काळामध्ये आपण प्रार्थनेमध्ये वाढण्याची, देवाच्या समीप जाण्याची, देवाच्या उपस्थितीमध्ये राहण्याची. ही वेळ निघून गेल्यानंतर मग आहेत या जगामध्ये 21 पिढ्या, आणि 21 पिढ्या भोगण्यासाठी आपण या जगात राहू नये यासाठी प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा येणार आहे मेघावर आरूढ होऊन, त्यावेळेस आपण तयार असणं गरजेचं आहे. मग ती तयारी कशाची? तर ती तयारी म्हणजे तारणाची वस्त्र घालून, स्वतःला वचनाने नटवून, स्वतःला वचनाचे शृंगार करून, लिपस्टिक, लाली, नवीन कपडे, काजळ लावून हे नटायचं नाही. येशू येताना आपल्याला स्वतःला कसं नटवायचे? तारणाची वस्त्र घालून. कारण आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा या पृथ्वीवरून घेऊन जाईल स्वर्गामध्ये, त्यावेळेस पित्यासमोर आपल्याला पांढरे वस्त्र घालून पित्यासमोर आपल्याला थांबायचं आहे. आणि जर तुम्हाला पांढरे वस्त्र घालून पित्यासमोर थांबायचं असेल तर तुम्हाला या पृथ्वीवर परमेश्वराचे वचन जे काय सांगते त्या वचनाचं पालन केलं पाहिजे. आणि जो वचनाचं पालन करतो पित्या त्याच्यावर अनुग्रह करतो. जो वचनाप्रमाणे चालत नाही, फक्त प्रार्थना करतो, उपवास करतो, त्याचा काही एक उपयोग नाही. तुम्ही किती प्रार्थना करा, तुम्ही किती उपवास करा, तुमचा स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश होणार नाही. कारण देवाचं वचन काय आहे? सजीव आणि सक्रिय आहे, दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून आत्मा मज्जा रज्जू ह्याला भेदून जाणार आहे. आणि ज्याच्यापाशी देवाचं वचन आहे तो व्यक्ती जगाच्या प्रत्येक सैतानी शक्तीशी लढू शकतो. कारण येशूच्या अरण्यात 40 दिवस परीक्षा होत असताना येशू देव असून त्या सैतानाला चालता हो म्हटलं असतं तरी तो निघून गेला असता. त्याला मारण्याची ताकद येशूमध्ये होती, पण येशूने कुणाचा आधार घेतला? वचनाचा आधार घेतला, आणि वचनानुसार त्या सैतानाला हरवलेलं आहे. प्रियांनो, आज तुमच्याकडे वचन आहे का? आज तुमच्याकडे वचनाचं बी पेरलेलं आहे का? तुमच्या जीवनामध्ये दासी वचन पेरतात, तुम्ही त्याचं अनुकरण करता का? देवाने सांगितलंय, परमेश्वरचं वचन सांगते, ऐकणारे होऊ नका तर अनुकरण करणारे व्हा. आज तुम्ही अनुकरण करणारे आहात का? तुम्ही वचनाप्रमाणे चालताय का? फक्त वचन ऐकायचं आणि ह्या कारणाने सोडून द्यायचं, ही लोकांची सवय आहे. विश्वासणारा जास्त भ्रष्ट होतो, कारण विश्वासणाऱ्याजवळ वचन असून सुद्धा तो त्या वचनाप्रमाणे चालत नाही. देवाचं वचन आपल्याला भरपूर काही शिकवत असते, पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करत असतो. म्हणून देवाने स्वतः डुकराचं आणि कुत्र्याचं उदाहरण देऊन सांगितलेलं आहे. जे पवित्र ते कुत्र्यांना घालू नका. म्हणजे देव बाप्पा म्हणतोय, जे वचन लोक ऐकत नाही त्यांच्या मागे लागण्यात काही अर्थ नाही, त्यांना सांगण्यात काही अर्थ नाही की तुम्ही ऐका ऐका ऐका. त्यांच्या मागं लागायचं नाही. जे आपलं ऐकत नाही त्यांच्या मागे लागत बसायचं नाही, त्यांना वचन सांगत बसायचं नाही. जेव्हा त्यांना ज्या गोष्टी त्यांना कळतात तेव्हा ते स्वतः त्याचं अनुकरण करून त्यामध्ये चालणारी लेकरं होतात. प्रियांनो, आज तुम्ही स्त्रिया घरात बसून तुम्हाला काय काम असते? सकाळी उठायचं, तुमची कामं आवरायची, वचन वाचायचं, प्रार्थना ऐकायची, तुमच्याकडे फोन आहेत, फोनमध्ये देवाची गाणी लावायची, आराधनेमध्ये जायचं, स्तुतीमध्ये जायचं. आणि जो स्तुतीस्तवन करतो त्याची बंधनं तुटली जातात. प्रियांनो, मग तुम्ही स्वतःला पारखा की तुम्ही प्रार्थनेमध्ये, तुम्ही वचनामध्ये किती चालता. इतरांचे दोष काढायचे नाही बाहेर बसून. आजपासून निश्चय घ्या प्रत्येक स्त्रियाने, मी गॉसिप करत मी थट्टा मस्करी कुणाची करत बसणार नाही, कुणाची निंदा करणार नाही. कारण तुमच्या या जीवेने तुमचा न्याय होणार आहे. आणि तुमची ही जीवा वाईट सांगते का चांगलं सांगते हे तुम्ही ठरवायचं आहे. कारण परमेश्वराने तुम्हाला वचन दिलेलं आहे आणि तो वचनाद्वारे तुमच्याशी बोलतो. जो वचनाचं अनुकरण करतो, त्यानुसार चालतो, प्रभू त्याला आशीर्वादित करतो. आणि त्याच्या जीवनामध्ये आशीर्वाद रिलीज होत जातात. त्याच्या जीवनामध्ये आशीर्वाद भरभराटून परमेश्वर त्याला आशीर्वादित करतो. कधी करतो? ज्यावेळेस तुम्ही वचनावर चालता त्यावेळेस. म्हणून आपण इतरांचे दोष काढायचे नाही, कुणाच्या घरातली निंदा ऐकत बसायची नाही सवय असते आपल्याला. कुणाच्या घरात भांडणं चालले, कान देऊन ऐकायचं, काय म्हणती ती बाई. किती घाण लोक आजकाल भांडत आहेत. लोक एकमेकांमध्ये दरार पडलेली आहे, त्यांच्या कुटुंब विभक्त होत आहे. हे कशामुळं? देवाच्या वचनाच्या अभावामुळं. ते अंधारात चालत आहे. प्रियांनो, मग आपलं कर्तव्य आहे की आपण देवाचं वचन त्यांना सांगितलं पाहिजे आणि त्यांना
योग्य त्या मार्गाने त्यांना चालण्यासाठी सहाय्य केलं पाहिजे. तुम्हाला जर बोलत बसायचंय तर तुम्ही देवाच्या वचनावर बोला. आणि देवाचं वचन काय सांगते, इतर स्त्रियांना सांगा, आत्मे, मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितले, तुम्ही एका महिन्यामध्ये किती आत्म्यांना सुवार्ता सांगता लिहून ठेवत जावा. कारण तुम्ही एका महिन्यात किती जेवला, किती फिरला, किती बँक बॅलन्स जमा केला हे परमेश्वर न्यायाच्या दिवशी विचारणार नाही प्रियांनो. तर तुम्हाला परमेश्वर हे विचारणार आहे, माझं वचन जर तुला माहीत आहे तर तू रोज प्रत्येक आत्म्याला किती वेळा तू सुवार्ता सांगितली, कोणाकोणापर्यंत देवाचं वचन घेऊन गेलीस. एका महिन्यामध्ये तुम्ही किती आत्म्यांना सुवार्ता सांगता. तुम्ही तुमच्या मुखाने देवाचा गौरव किती वेळा करता. तुम्ही तुमच्या अंतकरणाने परमेश्वराला आवाज देता का नाही. कारण पवित्र शास्त्रामध्ये सर्वात मोठी आज्ञा कोणती आहे, की तू आपला जीवाने अंतकरणाने परमेश्वरावर प्रीती कर. आज आपण एकमेकांवर प्रीती करत नाही, एकमेकांना आपण सहाय्य करत नाही, एकमेकाची गरज भागवत नाही, तर आज एकमेकांचा द्वेष केला जातो. या शेवटच्या काळामध्ये लोक एकमेकांवर मारण्यासाठी एकमेकांना उठलेले आहेत. आपलं कुटुंब विभक्त होत आहे, त्याकडे लक्ष द्या. जग काय करते याकडे लक्ष देऊ नका. कारण जगाशी मैत्री ही परमेश्वराशी वैर आहे प्रियांनो. आणि जो जगाशी मैत्री करतो तो जगाच्या गोष्टींमध्ये रमतो, देव त्याला आशीर्वाद देत नसतो. देव बाप्पाचं वचन सांगते की जगाशी समरूप होऊ नको. मग आपण जगाशी समरूप व्हायचं नाही. कुठली बायका निंदा करत बसते की त्यांच्या बैठकीत बसायचं नाही. मी जेव्हा छोट्या घरात राहत होते, माझं घर खूप छोटं होतं, छोटी खोली होते, सगळ्या बायका दारात बसायच्या, पण मी कधीच बाहेर जाऊन बसत नव्हते. मी दिवस रात्र प्रार्थना करायचे, देवाला धन्यवाद द्यायचे. मला सगळेजण नावं ठेवत होते आणि सर्वजण म्हणायचे की ही काय बसून एकटी आत करते, भांड्यांशी बोलत बसते का काय, ही कुणाशी बोलत नाही, प्रार्थना सारखी ती प्रार्थना करत असत्या, सारखी गाणी म्हणत असत्या, असं वेड्यासारखी मला म्हणायचे. पण परमेश्वराने मला त्याचं प्रतिफळ दिलं. कारण मी जगाशी रमले नाही, मी देवामध्ये रमत होते, देवाची प्रार्थना करत होते, गुडघे टेकत होते आणि देवाशीच फक्त बोलायचे. आणि देवाने माझ्या जीवनामध्ये काय केलं, मला आशीर्वाद दिला. आणि मी